संभाजीनगरमध्ये सत्तार पितापुत्राची बंडखोरी शमणार. अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार उमेदवारी मागे घेणार. एकनाथ शिंदेंचा आदेश मानणार. अब्दुल सत्तारांची जय महाराष्ट्राला माहिती. 17च्या 17 जागांवर महायुतीलाच यश मिळेल. 3 ठिकाणांची बंडखोरी शमवण्यात यश. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाणांची माहिती. महाजनांची भाजपच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा. बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. नाशिकमधून उदय सामंतांचं बंडोबांना आवाहन. ओबीसी नेते बावनकुळेंवर संतापले. बावनकुळेंच्या विरोधात आज ओबीसी नेते भूमिका मांडणार. जरांगेंविरोधात भूमिका का घेतली नाही, ओबीसी नेत्यांचा सवाल. राज्यात घोडे बाजार सुरू झालाय. राऊतांचा महायुतीवर निशाणा. आमचा पहिला शत्रू शिंदेंची सेना असल्याची टीका. नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं महागाईच्या विरोधात अनोखं आंदोलन. आंदोलकांनी भर रस्त्यातच मांडली चूल. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोराई खाडी परिसरात उबाठाचं आंदोलन. मँग्रोव्ह पार्कचं केलं प्रतिकात्मक उद्घाटन. उद्यान पूर्ण होऊन सुद्धा नागरिकांसाठी खुलं केलं नसल्याचा आरोप. कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक. शासन आदेशात जाचक अटी शर्ती. नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपयेच मिळणार. शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्ला. बाजोरिया पितापुत्रांवर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शिवीगाळ करणं भोवलं. सोलापुरात विधान परिषद निवडणुकीच्या अर्जावर बनावट सह्या. अशोक वाघमोडेंच्या अर्जावर भाजप सदस्यांच्या बनावट सह्या. भाजप नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर वाघमोडेंचा उमेदवारी अर्ज बाद.